नमस्कार, मी नेहा शर्मा आणि आपण पाहत आहात महाआशापुरी न्यूज। चला तर मग जाणून घेऊया आजच्या बातम्यांमध्ये काय खास आहे। वरिष्ठ व निवड वेतन श्रेणी प्रशिक्षण DIET नंदुरबार येथे उत्साहात सुरू। नंदुरबार राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे यांच्या मार्गदर्शनाखाली प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक तसेच अध्यापक, विद्यालयातील शिक्षक व मुख्याध्यापकांसाठी वरिष्ठ व निवड वेतन श्रेणीचे विशेष पुनर्प्रशिक्षण सत्र जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था नंदुरबार येथे उत्साहात सुरू झाले। या प्रशिक्षणाचा पहिला टप्पा जून ते 12 जून 2025 दरम्यान पार पडला होता। काही प्रशिक्षणार्थी अनुपस्थित राहिल्यामुळे किंवा परीक्षेत अनुत्तीर्ण झाल्यामुळे 25 ऑक्टोबर ते 3 नोव्हेंबर या कालावधीत विशेष पुनर्प्रशिक्षण सत्राचे आयोजन करण्यात आले। हे प्रशिक्षण दररोज सकाळी 9:15 ते सायंकाळी 5 या वेळेत घेण्यात येत आहे। प्रशिक्षणाचे मुख्य मार्गदर्शक प्राचार्य डॉक्टर रमेश चौधरी असून त्यांचे मार्गदर्शनाखाली प्रशिक्षण कार्यक्रमाचे प्रभावी नियोजन करण्यात आले। केंद्र संचालक विनोद लवांडे यांच्या नेतृत्वाखाली व पुष्कराज पाडवी यांच्या तांत्रिक सहकार्याने प्रशिक्षणाची अंमलबजावणी होत आहे। तसेच या प्रशिक्षणाच्या उद्घाटनाप्रसंगी उपशिक्षणाधिकारी लोहकरे उपस्थित होते। या प्रशिक्षणाच्या यशस्वी आयोजनासाठी सुलभक मार्गदर्शक म्हणून अनिल माडी, बाळासाहेब सूर्यवंशी, गणेश पाटील, भूषण निकम, अनिल वेंडाई, तलका पाटील, राजेंद्र माडी, देविदास पाटील, विजय ठाकूर, सुजाता साळवे, गौतम ईशी व मच्छिंद्र पाटील कार्यरत आहेत। कार्यक्रमाचे प्रास्ताविक विनोद लवांडे, सूत्रसंचालन गणेश पाटील, आभार प्रदर्शन अनिल माडी यांनी केले। या प्रशिक्षणात राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 अभ्यासक्रम आराखडा, भारतीय ज्ञान प्रणाली, शालेय संस्कृती व मूल्यांची रुजवणूक, 21व्या शतकातील कौशल्य, शैक्षणिक संशोधन, शाळा मूल्यांकन व गुणवत्ता, RTE 2009 मूल्यांकन पद्धती, सेवा हमी कायदा, व्यवसाय शिक्षण, तणाव व्यवस्थापन आणि शैक्षणिक आव्हाने अशा 25 विषयांवर तज्ञ मार्गदर्शन दिले जात आहे। मुख्य मार्गदर्शक डॉक्टर रमेश चौधरी यांनी NEP 2020 मधील विद्यार्थी केंद्रित शिक्षण, मूल्याधारित अध्यापन आणि शिक्षण क्षेत्रातील नवी दिशा याबाबत प्रभावी विवेचन केले। त्यांच्या मार्गदर्शनामुळे प्रशिक्षणार्थ्यांमध्ये नवी ऊर्जा संचारली। या उपक्रमामुळे शिक्षकांचे व्यावसायिक कौशल्य वृद्धिंगत होऊन शिक्षणाचा दर्जा अधिक उंचावेल अशी प्रतिक्रिया प्रशिक्षणार्थ्यांनी व्यक्त केली। जिल्ह्यातील प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमधील शिक्षकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला। आशापुरी न्यूज साठी मुख्य संपादक लाला चव्हाण, वडाळी। आजसाठी इतकंच। अशा आणखी बातम्या पाहण्यासाठी आमच्या न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा। धन्यवाद।